नमस्कार मित्रांनो, मी अमोल डोंगरे. आपल्याला या ठिकाणी हे जे झाड दिसतंय ते भेंडीचं झाड आहे. आपण या आपल्या गुऱ्हाळावर फक्त गावरान भेंडीच मळी काढण्यासाठी वापरतो. तर तो आज ही व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आमच्या इकडं पाऊस पडला होता आणि त्याच्या आधीच आपलं गुऱ्हाळ बंद झालं होतं. पण फेब्रुवारीच्या महिन्यात जेव्हा पाऊस पडला त्या पावसामुळं आपण जे गुऱ्हाळावर भेंडी वापरतो, हे अशी भेंडीचे धाट वापरतो. ही भेंडी आहे आणि ह्याच्यामध्ये बी आहे. ती बी पडून म्हणजे आपण जेव्हा गुऱ्हाळावर भेंडी वापरत होतो त्यावेळेस याच्यातल्या भेंडीचं बी कदाचित इथं पडलं असावं आणि ज्यावेळेस फेब्रुवारीमध्ये पाऊस पडला त्यावेळेस ही बी उगवून आलेला असणार. ती भेंडीच आहे आणि ही चवळीच आहे. कारण गेली 15 वर्षापासून आम्ही जवळपास कसलेही रासायनिक खत विकत आणत नाही. आपल्या शेतीत आपणच स्वतः हातानं निविष्ठा करून देतो आणि त्याच्यावरच आपली शेती व शेतीचं उत्पन्न घेतो. तर सांगण्याचा विषय असा आहे की नैसर्गिकरित्या या झाडाला कसलंही रासायनिक खत केमिकल दिलेलं नसताना सुद्धा किंवा पाणी तर अजिबात नाही, पावसाचंच तेवढं पडलेलं आणि त्याच्यावर वाफून निघाले. आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी याच्या बुडालाही सेंद्रिय कर्ब जमा झालेला आच्छादन, गुऱ्हाळाची मळी वगैरे पडून या ठिकाणी असं आच्छादन झालेलं आहे. कसलंही रासायनिक खत केमिकल नसताना सुद्धा रासायनिकच्या भेंडीला लाज वाटण्याजोगी भेंडी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. आणि ही या इथं बघा तुम्ही, ही भेंडी बी लागलेली आहे अशी. ही भेंडी आहे, फुलं आहेत आणि काही चवळी. तर आपणाला पिकासाठी बाहेरून रासायनिक विकत आणून द्यायची गरज नाही असं मला वाटते. आपल्या शेतात जेवढा जास्त सेंद्रिय कर्ब राहील तेवढीच जास्त जमीन सशक्त आणि बलवान राहणार, यात शंकाच नाही. तर मित्र, तुमचं मत याबद्दल काय ती कमेंटमध्ये कळवा. आणि हा जर योग्य वाटला तर जे कोणी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी असतील किंवा करू इच्छिणारे शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही नैसर्गिकरित्या शेती करायला मदत होईल आणि त्यांचा विश्वास ही व्हिडिओ बघून नक्कीच वाढेल. कारण आज 9 एप्रिलचा कडक उन्हाळा, एप्रिल आणि मेचा महिना ही कडक उन्हाळा मानला जाते आणि त्याच्यात ही पिकं एकदम उत्कृष्टरित्या तग धरून आहेत कमीत कमी पाण्यावर. ही नवल करण्यासारखं आहे. पाणी नसताळा कसलंही, फक्त पावसाच्या पाण्यावर. आणि त्याची क्वालिटी बी एवढी खतरनाक आणि एवढी भारी आली आहे की विचार करू शकत नाही. रासायनिकचं ठिकाण एवढं भारी नसेल असं मला वाटते. एवढं कसलंच रासायनिक खत केमिकल नसताना सुद्धा, पाणी नसताना सुद्धा एवढं भारी पीक येऊ शकते. हीच या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे. आपल्याला जर नैसर्गिक शेतीची आवड असेल तर आमचे असे नवीन प्रयोग व प्रयोगाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ भेटून जातील. अमोल नॅचरल्स, लातूर. धन्यवाद.